सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. लेक वडाची पारंबी पांग बापाच फेडते असो सासर माहेर दोन्ही घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाली तिले छातीसी धरून त्यानं टिपूस गाळीले. लेक माहेराच सोन. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं त्याला माहेर म्हणतात. सगळे उठायच्या आधी जाग हवं लागतं त्याला सासर म्हणतात. धनुष्य बाण हातात घ्यायला पाहिजे होता. देव म्हणला खरं सांग मलाही वाटत होतं रे धनुष्यबाण हातात असा, पण 2.5 वर्ष झालं माझी तगमग चालली होती आणि मग शेवटी धनुष्यबाण गोठवावा लागला. ज्याला कळाल त्याला त्रिवार धन्यवाद, नाही कळाल त्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. घेतला ना धनुष्यबाण हातात तुका म्हणे भावे भेने देव्या करावे. नाही कळालं तर शेवटचं उदाहरण सांगतो तुमच्या सगळ्याची राजा घेतो बघा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाव आहे देऊ. तुकोबरांच्या पत्नीचं नाव आहे आवली. महाराजांच्या एकुलते एका पोरीचं नाव आहे भगीरथी. महाराजांना एकच मुलगा त्याचं नाव होतं महादा त्यावेळेला. आणि आवलीचा भाव आला. मी काय सांगतोय भाव काय सांगतो मी. आणि आज तुकोबरांच्या दारात कोण आला आवलीचा भाव. आवलीचा भाव दारात आला आणि दाजीला नमस्कार घातला. म्हणजे कुणाला तुकाराम महाराजांना. नमस्कार नाही राम राम नाही चमत्कार नाही कधी आला नाही कुठं हात नाही अजिबात नाही. घेतला विनान गेले तिकडे देवळात. संध्याकाळी एकत्र आले सगळे आणि मेवण्यानं सांगितलं दाजी माझं लग्न आहे हो परवा पाया पडतो पण तुमच्या पत्नीच्या भावाच्या लग्नाला या. कोण म्हणतंय आवलीचा भाव. आणि मी काय सांगतो तुम्हाला भाव. ठरलं यायचं वचन दिलं. भाव निघून गेला. कुणाचा मोठ्यानं बोला कुणाचा आवलीचा. मोठ्यानं बोला नाही तर मी माझ्या राहिलेल्या भावासकट गाडीत बसन. मी का भाव सांगतो. मी जर भाव नाही सांगितला तर माझा भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे. मला माझा जेवढा भाव आहे तेवढा घेऊन जायचा. हे कळतंय ना भावासहित ऐका. मग ते कोण निघून गेला आवलीचा. तिसऱ्या दिवशी लग्नाला निघाले दोघच. कोण कोण तुकोबराया आणि त्यांची धर्मपत्नी. नाव काय तिचं आवली. जाताना पोर पाठीमागे लागली हो. तुकोबरांची परिस्थिती सांगू का. घर चंद्रमोळी चुलीवरी हराळी. घ्यान आली म्हणून तुकोबरांची प्रॉपर्टी. कोपला पाटील गावीची हे लोक आता मज पीक कोण घाली. दुष्काळी अटीला द्रव्यनेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी आलं. भगीरथीला कसं न्यावं. तिच्या तर अंगावर कापड नाही आणि भगीरथी ऐकत नाही. बाबा मी तुमच्या बरोबर लग्नाला येणार. कुणाच्या मामाच्या म्हणजे आवलीच्या भावाच्या. मी काय सांगतो पोरगी ऐकत नाही. बाप पुढे आला. बापाचं पोरगी ऐकतेच. डोक्यावरनं हात फिरवला. तुकोबरांनी वेणीपणी केली हो 8.5 वर्षाच्या भगीरथीची. पटापटा मुके घेतले आणि सांगितलं का ग बाळा बापाचं ऐकू नये का. पोरगी बापाच्या मांडीवर बसली शांत. लेक वडाची पारंबी पांग बापाच फेडते असो सासर माहेर दोन्ही घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाली तिले छातीसी धरून त्यानं टिपूस गाळीले. लेक माहेराच सोन.
सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपता येतं त्याला माहेर म्हणतात. सगळे उठायच्या आधी जागं हवं लागतं त्याला सासर म्हणतात. लेकीच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबरायांनी घट्ट मिठी मारली. काय भाग्यवान असेल लेक. वेणीपणी केली ओ जगाचा मालक ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला यायचा त्या तुकोबरायानं. डोळ्यात पाणी आलं. तुकोबराया लग्नाला निघून गेले. आवलीची पोरगी तिचं नाव भगीरथी झोपी गेली आणि विटेवरच्या पांडुरंगाला नाईदम निघला हो. त्यानं विटेवरनं खाली उडी मारली आणि मामा बनून आला. कुणाच्या घरी. तुकोबरायांच्या घरी. कुणाचा भाव बनून. आवलीचा भाव. आणि मी काय सांगतो भाव सांगतो बघा. दारात आला देव. दरवाजा वाजवला. भगीरथी मामा तुझं तर लग्न होतं ना रे आज. अगं भाची नाही लग्नाला आणि मामाला दम निघतो का कुठं. पटापटा मुके घेतले लेकराचे. काय भाग्यवान पोर. 8.5 वर्षाच्या पोरीला कपडे आणले होती मामाने. हे बघ हे कपडे आणले बघ मामानं. हे बघ हे कपडे आणले आणि हे कपडे असे लेकीच्या अंगावर घातले. सजवलेला लेकीचा चेहरा एवढा गोड दिसायला लागला. ती भाची एवढी सुंदर दिसायला लागली. हिऱ्यानं मखमल केलेला ड्रेस. पोरगी अशी चमचम चमकू लागली. काय तिच्या देहाचा उजेडच जणू प्रकाशित झाला. देव निघून गेला. मामा लगेच निघाला. जातो ना. मामी वाट बघते. कुठं. कार्तिकीला मेळा जमला. पंढरपुरात जागा नाही. जावं लागतं तिकडं. मामा पंढरपुरात लग्न करे. हा आहे जरा गपचिप लग्न त्यामुळे पंढरपुरात घेतलं. गेला आणि 1.5 तासानं तुकोबराया आणि तुकोबरायांची पत्नी काय नाव तिचं आवली लग्नावरून आली. कुणाच्या लग्नावरून. भावाच्या. आणि लांबूनच आवलीनं बघितलं. मालक डीपी मंजूर झाला का हो. आपल्या झोपडीतनं उजेड कसा काय बाहेर यायला लागला. का नारायण दादांच्या कृपेनं 2-4 बल आपल्या घरात पेटले. कुणाला ठाऊक. घरात जाऊन बघतात तर भगीरथीच्या अंगावर नवीन ड्रेस आणि त्याचा प्रकाश हिऱ्याचा. भगीरथी अगं कुणी आणले कपडे. आई तू निघून गेली आणि मामा इथं आला. मामा म्हटला भाची लग्नाला नाही तर मला करमायचं नाही म्हणून हे बघ ड्रेस आणला. आणि तसं आवलीचं अवसान वाढलं ना. आवलीनं हातातल्या पिचकलेल्या 2च बांगड्या पण मागं सारल्या. मालक बघा माझा भाव किती चांगला आहे. मी काय सांगतो बघा माझा भाव किती चांगला म्हणून लग्न सोडून माझ्या लेकी करता धावला. तुकोबरायांनी उत्तर दिलं. आवले अगं खरंच तुझा भाव चांगला म्हणून विटेवरचा देव आपल्या करता लेकीसाठी कपडे घेऊन धावला. याला म्हणायचं तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. करविली तैसी केली कटकट वाकुळी का नीट देव जाणे साळून की मंजुळ बोलत सेवाने शिकविता धनी वेगळाचे असे. झालंय कीर्तन कुणी उठू नका. अवघी 2 मिनिटं घेतो. जाता जाता 2 सूचना. कधी नातेपुते गावाला आलात तर आवर्जून आमच्या गावाला भेट द्या. भगवान गोपालकृष्णाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे. आवर्जून त्या मंदिराला भेट द्या. मोठ्या महादेवाच्या पायथ्याला ते गाव आहे. तुम्ही तर 2 मिनिटात उठून तुमच्या घरी जा. मला घरी जायला 6:45 वाजतात सकाळची. त्यामुळं मी जाईपर्यंत कुणी जायचं नाही. अगदी एकदा प्रेमानं ह्या लहान लेकरांसाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात. झालेली कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या पायावरती अर्पण करतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं अशी महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय बोले पुरे वेडे पुढे काही विचारिला अधिकार मी आपला क्षमा परत ज्ञानेश्वरा राखा पाया पैसा क्षमा परत महाराज सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर.